गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. बेटा 12th अकाउंटचं रिव्हिजन आज स्टार्ट करतोय आपण. लक्षात घ्या, ज्यांनी सुरुवातीपासून क्लास जॉईन केलाय त्यांच्यासाठी रिव्हिजन असेल आणि ज्यांनी उशिरानं क्लास केलाय त्यांच्यासाठी फर्स्ट टाइम शिकणं असेल. नाव रिव्हिजन आहे पण शिकवणार मी आपलं रेग्युलर असतं तसं शिकवणार आहे. ओके, तर बेटा आपण पहिल्यांदा एक चॅप्टर घेतला होता पार्टनरशिप फायनल अकाउंट. तो आज रिपीट स्टार्ट करतोय आपण. पार्टनरशिप फायनल अकाउंट. पार्टनरशिप फायनल अकाउंट. ओके, तर बेटा पार्टनरशिप फायनल अकाउंट आपल्याला बघायचंय. 11वी मध्ये तुम्ही सोल ट्रेडरचं फायनल अकाउंट बघितलं होतं. लक्षात घ्या बेटा, 11वी आणि 12वीच्या फायनल अकाउंटमध्ये काहीच फरक नाही आहे. फायनल अकाउंट फायनल अकाउंटच असतं बेटा, त्याच्यात कधीच फरक होत नसतो. फक्त मागच्या वर्षीचं जे फायनल अकाउंट तुम्ही बनवायचा तिथं बिझनेसचा एकच ओनर असायचा. बिझनेसचा ओनर किती असायचे बेटा? तिथं एकच असायचा. इथं एकापेक्षा जास्त असतात, 2, 3, 4 जर ओनर असतील म्हणजे नंबर ऑफ ओनर्स, ओनरची संख्या फक्त बदलते बेटा. ओनरची संख्या बदलते. बिझनेसमध्ये आणि बिझनेसच्या ट्रान्झॅक्शनमध्ये काहीच फरक होत नसतो. एका माणसाचं एकट्याचं किराणा दुकान आहे, त्या दुकानात होणारे ट्रान्झॅक्शन्स आणि 2 माणसांनी 2 पार्टनरनी मिळून एक किराणा दुकान चालू केलंय, त्या दुकानात होणारे ट्रान्झॅक्शन्स वेगळे असतील का? नाही. मग त्यांची अकाउंटिंग वेगळी असेल का? नाही. त्याची ट्रीटमेंट वेगळी असेल का? अजिबात नाही आहे. म्हणजे हा चॅप्टर 12वी मध्ये नवीन शिकतोय असं अजिबात माइंडमध्ये आणू नका. 11वीचं फायनल अकाउंट जे होतं तेच कंटिन्यू करतोय असं म्हणा त्याला बेटा. नवीन चॅप्टर नाही आहे. 11वी जो शिकलात तेच फायनल अकाउंट 12वी मध्ये. फक्त 11वी मध्ये एकाच माणसाचं कॅपिटल असायचं, इथं 2 किंवा 3 असतं. ॲडजस्टमेंट 11वी मध्ये होत्या त्याच इथं असतील, फक्त इथं 12वी आहे म्हणून थोड्या ॲडजस्टमेंटची संख्या वाढवतील ते. पण ज्या कॉमन ॲडजस्टमेंट आहे त्यांचे इफेक्ट बदलतील का? अजिबात बदलणार नाहीत. इफेक्ट सेम, ट्रीटमेंट सेम, पोस्टिंग सेम, सगळं सेम आहे बेटा. म्हणजे आपण याला नवीन चॅप्टर म्हणून अजिबात घाबरायचं नाही. 12वीचा पेपर पॅटर्न पाहिलाय तुम्ही? ओके, तर त्याच्यात हा चॅप्टर किती मार्काला असतो? तर हा चॅप्टर 12 मार्काला असतो बेटा. ॲक्च्युअल ओल्ड पेपर पॅटर्नमध्ये 15 मार्काला होता, कमी केलेत त्यांनी, 12 मार्काला असेल. आलं लक्षात सगळ्यांच्या? तर फायनल अकाउंटच्या अगोदर पार्टनरशिप कशाला म्हणतात माहिती आहे सगळ्यांना? जिथं 2 or more पर्सन्स एकत्र येऊन एक कॉमन बिझनेस करत असतील त्याला आपण पार्टनरशिप म्हणतो. करेक्ट? पार्टनरशिपसाठी कोणता ॲक्ट आहे का बेटा? यस, पार्टनरशिपसाठी कोणता ॲक्ट आहे? इंडियन पार्टनरशिप ॲक्ट 1932. ओके, पार्टनरशिपमध्ये बेटा पार्टनरशिपचं रजिस्ट्रेशन करणं ॲक्च्युअल ऑप्शनल आहे, पण महाराष्ट्रात ते कंपल्सरी आहे. पार्टनर्स एक डीड बनवतात, ॲग्रीमेंट, ते बनवणं कंपल्सरी आहे का? ओरिजिनल ऑप्शन आहे, ऑप्शनल आहे, महाराष्ट्रात कंपल्सरी आहे बेटा. ओके, त्यानंतर टाईप्स ऑफ पार्टनर्स. ॲक्टिव्ह पार्टनर जो बिझनेसच्या कामामध्ये ॲक्टिवली पार्टिसिपेट करतो, बिझनेसचं काम करतो, तो ॲक्टिव्ह पार्टनर. स्लीपिंग पार्टनर जो फक्त बिझनेसला कॅपिटल देतो, काम नाही करत, त्याला म्हणतो आपण स्लीपिंग पार्टनर. ओके, नॉमिनल पार्टनर जो बिझनेसला कॅपिटल पण देत नाही, काम पण देत नाही, फक्त नाव देतो, त्याला म्हणतो नॉमिनल पार्टनर बेटा. मायनर पार्टनर, ज्या पार्टनरचं एज बिलो 18 आहे त्याला काय म्हणणार आपण? मायनर पार्टनर. पार्टनर इन प्रॉफिट ओनली
असा पार्टनर की जो फक्त पार्टनरशिपमध्ये प्रॉफिट शेअर करतो, लॉस नाही करत, त्याला म्हणणार आपण पार्टनर इन प्रॉफिट ओनली. ओके. आणि पार्टनर बाय एक इस्टॉपल नावाचा पार्टनर असतो, जो पार्टनर आहे असं दाखवतो मात्र ॲक्च्युअल नसतो. बेटा पार्टनरशिप ॲक्टमध्ये मिनिमम पार्टनर किती असावे, पार्टनरशिपमध्ये मिनिमम पार्टनर किती असावे तर 2 आणि मॅक्झिमम किती असावेत बेटा तर 50. कंपनी ॲक्ट 2013 मध्ये सांगितलेलं आहे की मॅक्झिमम पार्टनर 50 अलाउड आहेत. आलं लक्षात? ओके. हे झालं पार्टनरशिपचं बॅकग्राऊंड बेटा, बेसिक इन्फॉर्मेशन. आता आपण फायनल अकाउंटचा विचार करूयात. फायनल अकाउंटमध्ये काय काय बनवतो रे आपण, लक्षात घ्या. फायनल अकाउंटमध्ये बनवत असतात ट्रेडिंग अकाउंट, त्यानंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, आणखीन काय असतं रे बॅलन्स शीट. फायनल अकाउंटमध्ये आपण बनतो ट्रेडिंग, प्रॉफिट लॉस आणि बॅलन्स शीट. ओके, लक्षात घ्या. ट्रेडिंग अकाउंट आहे, प्रॉफिट लॉस अकाउंट आहे, बॅलन्स शीट स्टेटमेंट आहे. हे अकाउंट नाही आहे बेटा. तर कशामध्ये काय लिहायचं, कसं लिहायचं ते आपण डिस्कस करणार आहोत. ओके. तर बेटा ट्रेडिंग अकाउंटमध्ये काय लिहितात, ट्रेडिंग अकाउंटमध्ये काय लिहायचं आहे बेटा तर लक्षात ठेवा. ट्रेडिंग अकाउंट गुड्स अकाउंट असतं. हे अकाउंट कशाचं असतं बेटा, गुड्सचं. आपल्या बिझनेसच्या ज्या गुड्स असतात ना रे, त्या गुड्सचे ट्रान्झॅक्शन लिहायचं अकाउंट म्हणजे ट्रेडिंग अकाउंट. गुड्सचे ऑल ट्रान्झॅक्शन्स आपण ट्रेडिंग अकाउंटमध्ये लिहिणार. आता कोणत्या साईडला बेटा तर लक्षात ठेवा, काही बेसिक गोष्टी आहेत. अकाउंट शिकायचं असतं ऑलवेज कन्सेप्च्युअल. मी कधीच तुम्हाला अकाउंटमध्ये फॉर्मॅट लिहून देणार नाही, फॉर्मॅट कधीच करायचा नाही बेटा, गरज पण नसते. ओके. अकाउंट शिकायचं असतं कन्सेप्च्युअली. ओके. आता ट्रेडिंगमध्ये काय लिहायचं तर सरळ साधी वाक्य सांगतोय मी बेटा. गुड्सचे ऑल ट्रान्झॅक्शन्स ट्रेडिंगमध्ये लिहायचं. म्हणजे असं कुठलंही ट्रान्झॅक्शन, त्या ट्रान्झॅक्शनमध्ये गुड्सचा संबंध आला तर ते कंपल्सरी ट्रेडिंगमध्ये लिहायचं. गुड्सचा संबंध आला तर कुठं लिहायचं, ट्रेडिंगमध्ये लिहायचं बेटा. ओके. आता कोणत्या साईडला कसं ठरवायचं तर बेटा एक लक्षात ठेवा, ट्रान्झॅक्शन कुठलं का असेना, त्या ट्रान्झॅक्शनमुळे आपल्या बिझनेसमध्ये गुड्स जर आल्या, इनफ्लो ऑफ गुड्स, ट्रान्झॅक्शनमुळं बिझनेसमध्ये जर गुड्स आल्या तर डेबिट साईडला लिहायचं, आणि बिझनेसमधनं जर गुड्स गेल्या, आउटफ्लो ऑफ गुड्स, तर क्रेडिटला लिहायचं. म्हणजे जगातलं कसलंही गुड्सचं ट्रान्झॅक्शन ट्रेडिंग अकाउंटमध्ये येतं. ट्रान्झॅक्शन वाचायचं, मीनिंग समजून घ्यायचं आणि एवढाच विचार करायचा की त्या ट्रान्झॅक्शनमुळं आपल्या बिझनेसमध्ये गुड्स आल्या का गेल्या, गुड्स आल्या का गेल्या, आल्या डेबिट साईडला, गेल्या क्रेडिट साईडला. कसलंही ट्रान्झॅक्शन फक्त गुड्स आल्या का गेल्या बघा. गुड्सचं ट्रान्झॅक्शन असेल तर आल्या डेबिट साईड, गेल्या क्रेडिट साईड. आता मी तुम्हाला काही एक्झाम्पल विचारतो, तुम्ही मला साईड सांगा. परचेस ऑफ गुड्स, गुड्स परचेस केल्या, आपण एवढंच बघायचं गुड्स आल्या का गेल्या. परचेस केल्यावर गुड्स येतात का जातात, येतात, कुठं लिहिणार डेबिट. सेल ऑफ गुड्स, गुड्स विकल्या, जे गुड्स आल्या का गेल्या, गेल्या, कुठं लिहिणार क्रेडिट साईडला. येते लक्षात. गुड्स डिस्ट्रॉयड बाय फायर, आग लागली, गुड्स जळाल्या, गुड्स आल्या का गेल्या सांगा. जळाल्या म्हणजे गेल्या, कुठं लिहिणार क्रेडिट.
आपल्याला बाकी काही देणं घेणं नाही बेटा. गुड्स आल्या का गेल्या बघायचं आहे. गुड्स डिस्ट्रॉयड बाय फायर क्रेडिटला, करेक्ट. गुड्स स्टोलन, गुड्सची चोरी झाली बेटा. गुड्सची चोरी झाली. गुड्स आल्या का गेल्या, तर गुड्स गेल्या. कुठं लिहिणार, क्रेडिट. गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल्स, आपण फ्री सॅम्पल्स म्हणून गुड्स डिस्ट्रीब्यूट केल्या, वाटल्या. गुड्स आल्या का गेल्या, गेल्या. कुठं लिहिणार, क्रेडिट बेटा. गुड्स वाऱ्यानं उडून गेल्या, कुठं लिहिणार, क्रेडिट. शेजाऱ्याच्या वाऱ्यानं उडून आल्या, कुठं लिहिणार, गुड्स आल्या, डेबिट. पाऊस पडला, पाण्यानं गुड्स वाहून गेल्या, पुरात वाहून गेल्या, क्रेडिट. शेजाऱ्याच्या वाहून आल्या, डेबिट. म्हणजे लक्षात येते तुमच्या, गुड्सचं कसलंही ट्रान्झॅक्शन ट्रेडिंगमध्ये लिहायचं आहे आणि लिहिताना एवढंच विचार करायचं आहे की त्या ट्रान्झॅक्शनमुळं बिझनेसमध्ये गुड्स आल्या का गेल्या. बिझनेसमध्ये गुड्स आल्या का गेल्या. आल्या डेबिट साईड, गेल्या क्रेडिट साईड. आले लक्षात. पण ट्रेडिंगमध्ये काय लिहायचं हे बघतोय आपण. गुड्सचे ऑल ट्रान्झॅक्शन्स. पहिला एक पॉईंट सांगितला मी, दोनच गोष्टी ट्रेडिंगमध्ये लिहायच्या. ऑल ट्रान्झॅक्शन्स रिलेटिंग टू गुड्स ट्रेडिंगमध्ये लिहायचं. अँड ऑल डायरेक्ट एक्सपेन्सेस. डायरेक्ट एक्सपेन्सेस कुठं लिहितात बेटा, एक्सपेन्सेस आहेत. नॉमिनल अकाउंटचा रूल माहिती आहे, डेबिटला. डायरेक्ट एक्सपेन्सेस डेबिटला लिहायचे. आता बऱ्याचशा मुलांच्या माइंडमध्ये डाऊट येतो की हे डायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणजे नेमके कोणते खर्च असतात. डायरेक्ट एक्सपेन्सेस कशाला म्हणतात, तर लक्षात घ्या बेटा. जे एक्सपेन्सेस डायरेक्टली परचेस किंवा प्रोडक्शनशी रिलेटेड असतात. ऑल एक्सपेन्सेस डायरेक्टली रिलेटेड टू परचेस और प्रोडक्शन कॉल्ड ॲज डायरेक्ट एक्सपेन्सेस. जे एक्सपेन्सेस डायरेक्टली परचेस किंवा प्रोडक्शनशी रिलेटेड असतात ते डायरेक्ट. तुम्ही डायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणायचं नाही बेटा. तुम्ही ट्रेडिंगमध्ये कोणते खर्च लिहायचं, परचेस अँड प्रोडक्शनशी रिलेटेड सगळे खर्च ट्रेडिंगमध्ये येतील. तर ट्रेडिंगमध्ये दोन गोष्टी लिहायच्या, गुड्सचे ऑल ट्रान्झॅक्शन्स, गुड्सचे ऑल ट्रान्झॅक्शन्स अँड परचेस अँड प्रोडक्शनशी रिलेटेड सगळे खर्च. ओके. नंतर आपण डिस्कस करणार आहोत नेमके कोणते खर्च वर येतात. प्रॉफिट लॉस मध्ये काय लिहायचं बेटा, दुसरं अकाउंट. याचं नावच आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. म्हणजे आपल्या बिझनेसचे ऑल प्रॉफिट आणि लॉसेस इथं लिहायचे आहेत. फॉर्मॅट नका शिकू बेटा. तर अकाउंटचा रूल सांगा मला. लॉसेस कुठं लिहितात, डेबिटला. प्रॉफिट लॉस मध्ये लिहायचं इनडायरेक्ट एक्सपेन्सेस अँड ऑल लॉसेस. आणि क्रेडिटला लिहितात इन्कम्स अँड प्रॉफिट्स. इन्कम अँड प्रॉफिट्स. आता कन्फ्युजन इथं होतं की बेटा एक्सपेन्सेस कुठं लिहायचे असतात नेमकं. ओके. एक्सपेन्सेस ते डिस्कस करतोय आपण. तर काही एक्सपेन्सेस ट्रेडिंगमध्ये लिहितात, तर काही प्रॉफिट लॉसमध्ये. जर कन्सेप्च्युअली विचार केला तर डायरेक्ट एक्सपेन्सेस ट्रेडिंगमध्ये आणि इनडायरेक्ट प्रॉफिट लॉसमध्ये. डायरेक्ट म्हणजे परचेस अँड प्रोडक्शनशी रिलेटेड. डायरेक्ट म्हणजे परचेस अँड प्रोडक्शनशी रिलेटेड बेटा. कुठं लिहिणार, ट्रेडिंगमध्ये. लक्षात घ्या, प्रॉफिट लॉस मध्ये कोणते लिहायचे आहेत, इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. आपण इनडायरेक्ट लक्षात नाही ठेवायचं. आपण प्रॉफिट लॉस मध्ये कोणते खर्च लिहितात अजिबात लक्षात नाही ठेवायचं. आपण लक्षात ठेवायचं ट्रेडिंग मध्ये कोणते खर्च लिहितात. समजा 4-5 आहेत नावं, आपण थोडे डिस्कस करणार आहोत. तर ट्रेडिंग वाले सोडून बाकी ऑल अदर एक्सपेन्सेस कळले तरी प्रॉफिट लॉस मध्ये लिहा, नाही कळले तरी प्रॉफिट लॉस मध्ये लिहा. लक्षात घ्या,
ऑल अदर म्हणतोय म्हणजे ट्रेडिंग वाले सोडून बाकी समजा 25 खर्च आहेत, त्यातले 4 ट्रेडिंग मध्ये येतात. आपण 25 लक्षात नाही ठेवायचे, फक्त 4 लक्षात ठेवायचे ट्रेडिंग वाले. ते 4 सोडून बाकी सगळे कळले तरी इथल्या, नाही कळले तरी इथल्या. ओके, पण हे कळले पाहिजेत, हे आठवले पाहिजेत. ट्रेडिंग वाले सोडून बाकी सगळे खर्च प्रॉफिट लॉस मध्ये लिहिणार आपण. आलं लक्षात? इनडायरेक्ट एक्सपेन्सेस जे परचेस आणि प्रोडक्शनशी डायरेक्टली रिलेटेड नसतात त्याला म्हणतो आपण इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. आलं लक्षात सगळ्यांच्या? मग आता आपण डिस्कस करूयात. आता खर्च आला, सॅलरी. आपण एवढाच विचार करायचा, सॅलरी खर्च आहे. हा खर्च परचेस किंवा प्रोडक्शनशी रिलेटेड आहे का? जर आन्सर यस आलं तर ट्रेडिंग मध्ये लिहा, नो आलं तर प्रॉफिट लॉस मध्ये लिहा. सॅलरीचा आणि परचेस प्रोडक्शनचा काही संबंध आहे का? तर आन्सर आहे नो बेटा. लक्षात घ्या, वेजेस आणि सॅलरी मधला फरक कळला पाहिजे तुम्हाला. वेजेस बरेच जण म्हणतात की जे डेली बेसिसनं दिलं जातं त्याला वेजेस मजुरी म्हणतात, आणि जे मंथली बेसिसनं दिलं जातं ती सॅलरी. रॉंग आहे बेटा. वर्कर्स अँड एम्प्लॉई कळतात का तुम्हाला? जी लोक फॅक्टरीत काम करतात त्यांना वर्कर्स म्हणतात, कामगार. आणि जे ऑफिस ॲडमिनिस्ट्रेशनच्या प्रोसेसमध्ये काम करतात त्यांना म्हणतात एम्प्लॉईज. ओके, वर्करचं जे रेम्युनरेशन असतं त्याला वेजेस म्हणायचं. वर्करचं रेम्युनरेशन वेजेस, आणि एम्प्लॉईचं रेम्युनरेशन सॅलरी असतं बेटा. वर्कर्सचं वेजेस, एम्प्लॉईचं सॅलरी. आता वेजेस आणि सॅलरी शब्द आला, तुम्हाला काही गोष्टी आता कळल्या पाहिजेत, डिफरन्सेस कळले पाहिजेत, तुमच्या माइंडमध्ये क्लिक झालं पाहिजे. वेजेस शब्द आलाय म्हणजे कुणाचं रेम्युनरेशन आहे? तर हे रेम्युनरेशन असेल वर्कर्सचं. वर्कर्स कोणतं काम करतात बेटा? तर वर्कर्स फॅक्टरीमध्ये काम करतात. फॅक्टरीमध्ये कोणतं काम होतं? तर प्रोडक्शनचं काम होतं. ह्याचा अर्थ वेजेस प्रोडक्शनचा खर्च आहे, कुठं येईल? ट्रेडिंगमध्ये. सॅलरी प्रॉफिट लॉसमध्ये. ओके, कॅरेज इनवर्ड अँड कॅरेज आउटवर्ड. कॅरेज फ्रेट एकच बेटा. कॅरेज म्हणजे काय? तर ट्रान्सपोर्टेशन चार्जेस. मालाची वाहतूक एका ठिकाणावरनं दुसऱ्या ठिकाणी गुड्स नेतो आणतो आपण, त्याचं जे भाडं असतं टेम्पो ट्रकचं त्याला कॅरेज म्हणतो. शब्द लक्षात ठेवायचे बेटा. कॅरेज इनवर्ड इन आणि कॅरेज आउटवर्ड आउट शब्द आहे. इन म्हणजे माल आणण्याचं भाडं असेल आणि आउट म्हणजे माल बाहेर पाठवण्याचं भाडं असेल. कॅरेज इनवर्ड म्हणजे आपण गुड्स आणतोय आणि आउटवर्ड म्हणजे पाठवतोय. ओके, मग मला सांगा गुड्स आणतो कधी आपण? गुड्स परचेस केल्यावर आणतो. म्हणजे कॅरेज इनवर्ड हा परचेसशी रिलेटेड खर्च आहे, ट्रेडिंगमध्ये येईल. कॅरेज आउटवर्ड माल बाहेर कधी पाठवतो आपण? सेल केल्यावर बेटा. कॅरेज आउटवर्ड माल बाहेर पाठवतो, सेलचा खर्च आहे. ओके, परचेसचा असेल तर ट्रेडिंगमध्ये, बाकी ऑदर सगळे प्रॉफिट लॉसमध्ये. कॅरेज आउटवर्ड कुठं येईल? प्रॉफिट लॉस. कॅरेज इनवर्ड ट्रेडिंग. आलं लक्षात सगळ्यांच्या? पॉवर अँड इलेक्ट्रिसिटी सिमिलर खर्च सांगतोय मी. पॉवर अँड इलेक्ट्रिसिटी बेटा. पॉवर म्हणजे काय? तर लाईटचं बिल सिंपल भाषेत, आणि इलेक्ट्रिसिटी म्हणजे काय? लाईटचं बिलच. पण पॉवर ट्रेडिंग मध्ये येतं, इलेक्ट्रिसिटी प्रॉफिट लॉस मध्ये येतं. पॉवर ट्रेडिंग मध्ये येईल, इलेक्ट्रिसिटी कुठे येईल? प्रॉफिट लॉस मध्ये. मग तुम्ही सांगा बेटा असं का बरं? तर त्याच्या मागे रिझन आहे. शब्द खूप महत्वाचे असतात बेटा. सिमिलर जरी मीनिंग निघत असेल तर डीप मध्ये मीनिंग खूप वेगळं असतं. लक्षात घ्या. एका माणसानं जर दुसऱ्या माणसाला मारलं, ओके, जीवे मारलं, तर आपण खून केला असं म्हणतो. शब्द कसे असतात बघा. ओके,
एक माणूस दुसऱ्या माणसाचा जीव घेतोय, जीव मारतोय त्याला, तर आपण म्हणतो त्यानं त्या दुसऱ्या माणसाचा खून केला. आता रामानं रावणाला मारलं होतं, रामानं रावणाला जीवे मारलं होतं. मग आपण असं नाही म्हणत की रामानं रावणाचा खून केला, आपण म्हणतो रामानं रावणाचा वध केला. लक्षात घ्या, खून का शब्द नाही वापरला आपण, वध का वापरला? असं कधीच ऐकायला वेगळं वाटतं आपल्याला, रामानं रावणाचा खून केला. ओके, तर बेटा वध हा पापी माणसाला मारल्यावर वध हा शब्द वापरतात. वध म्हणजे एकाने दुसऱ्याला मारणंच. एखादा पापी दुष्ट माणूस आहे, त्याला जर मारून समाजावर उपकार केले तर त्याला वध केला असं म्हणायचं. आणि एका चांगल्या माणसाला मारलं तर त्याला खून केला असं म्हणतात. वरवर जर पाहिलं, खून आणि वध दोघांचं मिनिंग सेम आहे, एकाने दुसऱ्याला मारलं, पण डीपमध्ये मिनिंग खूप वेगळं असतं. तसंच पॉवर पॉवर अँड इलेक्ट्रिसिटी. पॉवर शब्द तेव्हा वापरतात जेव्हा तुम्ही त्या इलेक्ट्रिसिटीचं कनेक्शन मीटर फॅक्टरीमध्ये घेता. म्हणजे मशिनरी चालवण्यासाठी जर आपण कनेक्शन घेतलं असेल तर त्याचं बिल आल्यावर पॉवर शब्द वापरतात. आणि आपल्या ऑफिसमध्ये जे कनेक्शन असतं फॅन लाईट चालण्यासाठी, त्याचं बिल आलं तर इलेक्ट्रिसिटी म्हणतात. लक्षात घ्या, पॉवरचा मिनिंग होतं मशिनरी चालवण्यासाठी आपण इलेक्ट्रिसिटी वापरले, मशिनरीचा यूज करून आपण प्रोडक्शन करतो, म्हणजे तो प्रोडक्शनचा खर्च आहे ट्रेडिंगमध्ये येईल. आणि इलेक्ट्रिसिटी लाइटिंग प्रॉफिट लॉसमध्ये. कोल गॅस वॉटर हे सगळे बेटा फॅक्टरीमध्ये मशिनरी चालवण्यासाठी वापरतात. फ्युअल कोळशावरनं पाणी तापून वाफेवर इंजिन चालवतात. गॅस वॉटर हे ट्रेडिंगवाले खर्च आहेत. ट्रेडिंगवाले खर्च लक्षात ठेवायचे तुम्हाला. कॅरेज फ्रेट इनवर्ड, ओनली कॅरेज जर आलं किंवा ओनली फ्रेट आलं तर त्याला इनवर्ड ट्रीट करतात बेटा, म्हणजे ट्रेडिंगमध्ये लिहिणार. ओके, वेजस कोल गॅस वॉटर. ओके, रॉयल्टी ऑन परचेस, जर परचेसची रॉयल्टी असेल तर ट्रेडिंगमध्ये लिहितात. वर्क्स मॅनेजर सॅलरी, बेटा वर्क शब्दाचा अर्थ होतो फॅक्टरी. वर्क्स मॅनेजर सॅलरी म्हणजे फॅक्टरी मॅनेजर सॅलरी. वर्क म्हणजे फॅक्टरी. वर्क्स एक्सपेन्सेस फॅक्टरी एक्सपेन्सेस ट्रेडिंगमध्ये येतील. मी ॲक्च्युअल प्रॉब्लेम शिकवताना तुम्हाला डिटेल सांगणार आहे, तरी आता कन्सेप्टसाठी थोडं बघूयात आपण. तर ट्रेडिंगवाले खर्च परफेक्टली कळले पाहिजेत तुम्हाला. ओके, बाकी सगळे खर्च प्रॉफिट लॉसमध्ये लिहायचे आहेत, कळले तरी नाही कळले तरी. ओके, बॅलन्स शीट बेटा, बॅलन्स शीटची जी लेफ्ट साईड असते त्याला काय म्हणतात रे? लायबिलिटीज. लायबिलिटीज म्हणजे आपलं देणं, आणि राईट हँड साईडला ॲसेट्स. ॲसेट म्हणजे आपली संपत्ती बेटा, मालमत्ता. ओके, आता बऱ्याचशा प्रॉब्लेममध्ये आपण बॅलन्स शीट बनवलेत, म्हणजे बॅलन्स शीटमध्ये जास्त कन्फ्युजन नाही आहे तुम्हाला. इम्पॉर्टंट आहे ट्रेडिंग प्रॉफिट लॉस, कारण ट्रेडिंग प्रॉफिट लॉसमध्ये एखादा आयटम खालचा वर वरचा खाली होऊ शकतो, आपले मार्क्स कमी होऊ शकतात. आलं लक्षात सगळ्यांच्या? तर लायबिलिटी म्हणजे आपलं देणं. कोणत्या कोणत्या लायबिलिटीज असतात बेटा? कॅपिटल, क्रेडिटर्स, बँक लोन, बँक ओव्हरड्राफ्ट, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस एक्सेट्रा. प्रॉब्लेममध्ये कळणारच आहे. ॲसेट्स आपली प्रॉपर्टी बेटा, कॅश इन हँड, कॅश ॲट बँक, बिल्डिंग, मशिनरी, लँड, फर्निचर, इन्व्हेस्टमेंट, डेटर, स्टॉक, बिल्स रिसिवेबल. ओके, इन्कम रिसिवेबल, सगळ्या आपल्या ॲसेट आहेत. तर तुम्हाला फायनल अकाउंटमध्ये ट्रेडिंग अकाउंट बनवायचं आहे, प्रॉफिट लॉस बनवायचं आहे, बॅलन्स शीट बनवायची आहे. आलं लक्षात सगळ्यांच्या? फायनल अकाउंटचा जो क्वेश्चन असतो त्या क्वेश्चनमध्ये काय दिलेलं असतं बेटा? तर क्वेश्चनमध्ये दिलेलं असतं ट्रायल बॅलन्स आणि काही ॲडजस्टमेंट्स बेटा. ट्रायल बॅलन्स टॅली करून देतात आणि काही ॲडजस्टमेंट्स असतील.
काही ॲडजस्टमेंट्स 3, 4 असा प्रॉब्लेम असेल बेटा. ट्रायल बॅलन्स आणि काही ॲडजस्टमेंट. ट्रायल बॅलन्स टॅली करून दिलेलं असतं, म्हणजे याची डेबिट अँड क्रेडिट टोटल्स इक्वल असते बेटा. ट्रायल बॅलन्सची डेबिट अँड क्रेडिट टोटल इक्वल असते. तर याच्या आतमध्ये जेवढ्या फिगर्स आहेत, ओके, त्याचा एक इफेक्ट करायचा आहे. म्हणजे ट्रायल बॅलन्सच्या आतला कोणताही आयटम पोस्ट करताना त्याचा एक इफेक्ट करायचा बेटा. ओके, एक इफेक्ट फक्त. ट्रायल बॅलन्सच्या आतला प्रत्येक आयटम आहे त्याचा फक्त एक इफेक्ट करायचा असतो, म्हणजे एका ठिकाणी लिहिणार. तर ॲडजस्टमेंट ज्या असतात त्याचे मात्र 2 इफेक्ट करायचे असतात. तर ट्रायल बॅलन्सच्या आतल्या आयटमचा एक इफेक्ट का आणि बाहेरच्यांचे 2 का, तर त्याचं रिझन आहे बेटा. ॲडजस्टमेंट ट्रायल बॅलन्स म्हणजे आपण अकाउंटमध्ये रेकॉर्ड केले, त्याचा सिंगल इफेक्ट इथं झालेला आहे. इथं जो दिसतोय हा पहिला इफेक्ट आहे. फक्त याचा दुसरा इफेक्ट करणं बाकी असतं, ते आपण करणार आहोत. कारण अकाउंटमध्ये 2च इफेक्ट असतात, पहिला इथं, दुसरा आपल्या सोल्युशनमध्ये. पण ॲडजस्टमेंटचं मिनिंग असतं अनकव्हर्ड ट्रान्झॅक्शन्स. असे ट्रान्झॅक्शन ज्या अकाउंटमध्ये आत्तापर्यंत आपण रेकॉर्ड केले नाहीत, कव्हर केले नाहीत. ओके, त्याला म्हणतो आपण ॲडजस्टमेंट्स. आता अकाउंटमध्ये लिहिलंच नाही, आत्ता लिहायचं आहे, किती इफेक्ट करावे लागतील? 2 इफेक्ट करावे लागतील बेटा. म्हणून ॲडजस्टमेंटचे 2 इफेक्ट करतात आणि ट्रायल बॅलन्समधल्या प्रत्येक आयटमचा एक इफेक्ट करतात. आले सगळ्यांच्या लक्षात? तर हे फक्त इंट्रोडक्शन होतं बेटा. उद्याच्या लेक्चरमध्ये मी याचा पहिला प्रॉब्लेम घेणार आहे आणि त्यावेळेस ॲक्च्युअल पोस्टिंग कशी करायची, पोस्टिंग करताना नेमका विचार कसा करायचा, कन्फ्युजन्स कसे कमी करायचं, ते सगळं शिकवेन बेटा मी. चालेल? नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण याचा पहिला प्रॉब्लेम घेऊयात. ठीक आहे?